चलते मैदान के ऊपर रनों का पीछा होता हुआ, जो कि 47 रनों का पीछा लगभग 4 ओवर के मुकाबले में 24 गेंदें 47 रनों की आवश्यकता थी। उसमें से पहले 2 गेंदों के ऊपर बने मात्र केवल 1 रन। सलामी के 2 बल्लेबाज मैदान के भीतर। स्ट्राइक एंड के ऊपर खूब कप्तान नजर आते हुए अमीशा। ये पहली गेंद उठाकर खेलने का प्रयास, हवा में गेंद उठी है, फील्डर गेंद के नीचे, और यह पहला झटका बल्लेबाजी करने वाली टीम को, पहला विकेट, पहला खिलाड़ी बैक टू द पवेलियन डीजे। आपण पाहतो भूमिका यूथ स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब अश्वेम यांच्या माध्यमातून आयोजित फर्स्ट ऑल गोवा टेनिस बॉल क्रिकेट वुमेन्स टूर्नामेंट या मैदानावरती, आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय किरण सावंत सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेत। सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। जाऊया टॉस कडे। यानंतर जो सामना युवराजनी कोरगाव या दोन संघांदरम्यानची यानंतरची होणारी मॅच। दोनही संघांना विनंती, दोनही संघाचे कॅप्टन कृपया आपण कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या। यावेळी चांगला चेंडू ऑफ साइड द ऑफ स्टंप, ऑफ स्ट्रीच्या बराच बाहेर फेकलाय। नक्कीच पंचांचा इशारा निघालाय, चेंडू सुवाईर आहे, म्हणजे वाईडच्या रूपात मिळाली ती एक धाव, आणि या एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित नक्कीच पाहायला मिळतंय 2 या धावसंख्येमध्ये। चेंडू फटका निघालाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन 4 धावांसाठी, चौकारासाठी, आणि हा पहिला चौकार, पहिला मोठा स्कोरिंग स्ट्रोक या दुसऱ्या इनिंग दरम्यान। धावसंख्या 47 धावांच्या आमरचा पाठलाग करत असताना हा पहिला चौकार, एका षटकाचा खेळ झालाय समाप्त। धावसंख्या 6 धावांवर एका गड्याच्या रूपात, एका गड्याच्या मोबदल्यात। गोलंदाजी मार्क वरती बदल नक्कीच पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सोनाली सज्ज पाहायला मिळते। टॉस होतोय या ठिकाणी, चला टॉस साठी दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती की आपण या कमेंट्री बॉक्स कडे। यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आले चेंडूवर, नक्कीच चेंडू टिपण्याची संधी होती, चेंडू काही काळ हवेत देखील उभा राहिला, मात्र सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान हे प्रतिस्पर्धी संघाला।
स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय किरण सावंत सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय, नाणेफेक होते. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्णधार सितारा आणि त्यांच्यासोबत कर्णधार प्रज्ञा. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं फील्ड पाहायला मिळालंय. चांगलं सेव्ह आहे. चेंडूला अडवलंय, रोखलंय. धावसंख्येत बदल नाहीये. स्कोरबोर्ड काहीसा बदललाय. मॉर्निंग 11 वुमेन्स संघ टॉस जिंकतोय, निवडतोय प्रथमतः फलंदाजी. यावेळेस चेंडू हवेत आहे, फटका निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात, मात्र चेंडूनं पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन केलं या मैदानावरती. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. नक्कीच आपले आक्रमक इरादे हे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. आता मात्र यावेळेस फलंदाज सुगंधाच्या माध्यमातून, खरं तर आशा होती त्या ठिकाणी फलंदाज अमिषाच्या माध्यमातून, मात्र पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाले ती खेळाडू. गोल्डन डकचा शिकार आणि त्यानंतर टीमचं टोटल या चौकारानिशी 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात गोलंदाज सोनाली आतापर्यंत 6 धावा खर्ची घातले त्या गोलंदाजानं. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. हा चेंडू देखील खूप सुंदर टप्पा पडलाय. चेंडू फिरकी घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला, एकंदरीत धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते. ती मात्र केवळ 12 या धावसंख्येवरती. पुढे सरसावल्यानंतर फटका पाहायला मिळालाय. खूप सुंदर फटका, गॅप भेदली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव अगदी सहजासहजी पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नक्कीच पाहायला मिळाले फलंदाज. पंचांचा इशारा आलाय की चेंडू नो आहे. नोच्या रूपात मिळाली एक अतिरिक्त धाव. नो +1 अशा 2 धावा आणि या 2 धावांनी टीमचं टोटल परावर्तित 14 या आकड्यावरती. 14 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे 47 धावांच्या. अमिषा ही सलामीची फलंदाज माघारी परतली, परंतु त्यानंतर कृतिका ही लेफ्ट हँडेड फलंदाज आणि साथ देताना सुगंधा हे 2 खेळाडू या मैदानावरती. 2 खेळाडू स्ट्राईक एंडवरती. नो चेंडू, फ्री हिटची संधी आहे. फुलटॉ चेंडू ऑन साइडला, फटका निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट केलं या ठिकाणी फलंदाजानं. फिल्डर अर्पिता बहुधा पाहायला मिळते त्या ठिकाणी चेंडूवरती येण्याचा भरघोस प्रयत्न, मात्र या चेंडूवर धावसंख्येत पडलेली भर. धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते, ते 18 धावांवरती. नक्कीच जी जबाबदारी खरं तर कर्णधाराच्या खांद्यावरती होती, 1 लेफ्ट, ती जबाबदारी कृतिका आणि साथीचा फलंदाज सुगंधा ही 2 फलंदाज पार पाडताना या मैदानावरती. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडेड फलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काहीसा हरकत करणारा चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते, ती 18 धावांवरती. बारा चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स स्टिल रिक्वायर्ड नाउ इन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाजी बारकोड गोलंदाज कनिष्का पाहायला मिळते. अकुटबेदा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. बॅटचा स्पर्श केला चेंडूनं. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न अवधी प्राप्त होता, परंतु हा चेंडू नक्कीच काहीसा स्थिरावलेला पाहायला मिळतोय. अकुटबेदा चेंडू, यावेळी शॉर्ट आर्म बॉलचा फटका
या चेंडूवर निघालाय आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. डीजे सुरेख फटका षटकारासाठी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरी डॉट चेंडू राहिला तर त्यानंतर षटकार. एकंदरीत धावसंख्या ही नक्कीची पाहायला मिळते ती 24 धावा. त्यानंतरचा हा चेंडू बहुधा निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत बदल नाही आहे. स्कोरिंग बुकमध्ये आमच्यासोबत आजच्या दिवशी जोडले जात आहेत धीरज पालियेकर यांचं देखील चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. सतत tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धा लाईव्ह पाहण्याची संधी आणि यावेळेस इनसाइड आउटचा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक सुरेख फटका नेत्रदीपक पाहायला मिळाला. या 4 धावांनिशी चौकारानिशी टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर. धावसंख्या परावर्तित 28 धावसंख्येवरती समीकरण नक्कीच काहीसं बदललेलं पाहायला मिळतंय. 46 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना विजयाचं समीकरण जर बघितलं तर आता विजयासाठी 19 धावांची असेल आवश्यकता. माफ करा 47 धावांचं आव्हान. यावेळेस अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा फटका. याही वेळेस चेंडूने सीमारेषा गाठली. चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन आणि त्यानंतर या षटकाचा विचार केला. धावसंख्येत तब्बल 2 षटकार 1 चौकार 2 सिक्सर 1 4 आणि एकंदरीत धावसंख्या 34 या आकड्यावर आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 13 धावा मात्र असतील विजयासाठी आवश्यक. नक्कीच मोरजाय वॉरियर्स मोरजिम संघाचा खेमा जर बघितला तर काहीसा खुश पाहायला मिळतो. या मैदानावरती कमबॅक करणारी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आणि म्हणूनच मोरजिम संघाचा खेमा खुश पाहायला मिळतो या मैदानावर. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. अर्पिता पाहायला मिळते चेंडूवरती. फुटवर्कच्या सहाय्याने कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पोहोचले 38 धावांवर. विजयासाठी आता मात्र आवश्यकता असेल 9 धावांची. चेंडू आहेत 6 चेंडू. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका उडवलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली आलाय परंतु नक्कीच चेंडूवरती झेल टिपण्यापासून काहीशी दूर राहते आणि म्हणूनच फील्डचा विचार जर केला तर क्षेत्ररक्षणाचा विचार केला. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय तो 1 धावेचा आणि या 1 धावेने धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावरती. पाच बॉल 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पूर्तता पूर्ण केली जाईल का या ठिकाणी फलंदाज सुगंधाच्या माध्यमातून. डावाचं चित्र काहीसं बदलवलंय सुगंध या खेळाडूनं. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. बिग हिट. कडा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा बाहेर षटकारासाठी.
षटकार समीकरण 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यावेळी देखील चांगला फटका बॅक फुटला गेल्यानंतर फटका निघालाय. एक धाव तर अगदी सहजासहजी पूर्ण केले. दुसऱ्या धावेकडे वळलीत पावलं. हिट पाहायला मिळाले मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण केली मोरजिम संघानं. हा सामना आपले नावे केलाय आणि या सामन्यात चांगली फलंदाजी गोलंदाजी ज्या खेळाडूंनी केली ती खेळाडू ठरते या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. सुगंधा तिच्या बॅटमधून आपण तब्बल 3 फटके षटकार पाहिले, 3 चौकार पाहायला मिळाले. जिच्या बॅटमधून वैयक्तिक 35 धावांची खेळी 35 नॉट आउट ज्या खेळाडूंना बनवली आणि गोलंदाजीत दुसऱ्या षटकात आपल्या संघाकडून गोलंदाजी करत असताना ज्या खेळाडूंना चांगली गोलंदाजी करताना मात्र 9 धावा खर्ची घातल्या होत्या ती गोलंदाज ठरते या सामन्याची मॅन. माफ करा, किरण सावंत सर यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. मी विनंती करतो या सामन्याची प्लेअर ऑफ द मॅच सुगंधा घाडी आपल्याला की आपण आपला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारा. आइए चलते हैं फिर से एक बार मैदान के भीतर. नया मुकाबला इस प्रतियोगिता का यहाँ पर नजर आता हुआ. दोनों ही टीमें बिल्कुल मैदान के भीतर जा चुकी स्ट्रोक लगातार बैक टू बैक एक और चौका इस गेंद के ऊपर और इसी के साथ साथ रन संख्या में और बड़ा बदलाव नजर आता हुआ.
रन संख्या 8 रन के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए तो मॉर्निंग 11 पेरनेम की टीम नजर आती हुई। टॉस हालांकि जीता था इस मुकाबले के ऊपर, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है मॉर्निंग 11 पेरनेम टीम ने। आमंत्रित किया है अपनी प्रतिस्पर्धी टीम को यहाँ पर पहले फील्डिंग करने के लिए। वीर युवराजनी कोरगांव टीम जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नजर आती हुई। इस बार ये फुल टॉस गेंद, एक और अच्छा स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद को खेला है वहां पर और 4 रन हासिल किए अपनी टीम के लिए। दिया अंपायर की ओर से गेंद नो का इशारा निकला, नो गेंद यानी कि मौका है यहाँ पर फ्री हिट का मौका। छक्का 6 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ और इस साथ साथ रन संख्या 15 रन के ऊपर पहुंचते हुए 4-4-6 ये स्कोर नजर आता हुआ टीम के टोटल में अब तक। क्या इस मुकाबले के ऊपर 50, 55, 60 रन बनेंगे? एक बड़ा लक्ष्य रहेगा आज के इस दिन, ये देखना होगा, ये देखने वाली बात बनेगी इस मैदान के ऊपर। इस बार ये अच्छी गेंद, शायद मौका था यहाँ पर रन आउट करने का। फ्री हिट की गेंद के ऊपर यहाँ पर बल्लेबाज शायद हुई है रन आउट। अंपायर टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते हृदयात, ठोके वाढताय त्या मैदानावरती। काय घडतंय पाहणं औत्सुक्याचं असेल। नॉट आउटचा इशारा निघेल पंचांकडून, कारण या विचार केला फ्री हिटची संधी होती आणि स्टंपिंग मानलं जातंय, ग्राह्य केलं जातंय आणि या नॉट आउट सिच्युएशन मध्ये नक्कीच फ्री हिट सिच्युएशन मध्ये स्टंपिंग ग्राह्य नाहीये। यावेळी फुल टॉस, चेंडू हवेत, ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषेचं उल्लंघन करतोय। षटकार आहे की चौकार, पाहूया काय इशारा निघतोय तो पंचांकडून। येस, इट इज अ सिक्सर, षटकार। धावसंख्या 4 चेंडूमध्ये तब्बल पोहोचते 21 धावांवर। एक चेंडू नोचा मिळालाय, अतिरिक्त एक धाव देखील मिळालेली पाहायला मिळाले। यावेळी चांगला चेंडू जमिनीलगत खोल टप्प्याचा फटका निघालाय, लॉंग ऑफच्या दिशेने शतक चेंडूवरती आलाय। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येत भर देखील पाहायला मिळते। थँक्यू डीसे। काहीसा काळ नक्कीच सोसायला पाहायला मिळाला। धावसंख्या 26 धावा, एका षटकाचा खेळ झालाय समाप्त। काहीची धावसंख्या मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच, गोलंदाजीत बदल, गोलंदाज स्वीटी पाहायला मिळते। यावेळेस हा चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते। स्कोरबोर्ड 26 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळतोय। आपण पाहतोय, अनुभवतोय फर्स्ट ऑल गोवा वुमेन्स क्रिकेट या मैदानावरती। पुढे सरसावलाय फलंदाज, त्यानंतर फटका निघालाय। लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय। फलंदाजांचा विचार केला, 2 फलंदाज या मैदानात पाहायला मिळतात। एका बाजूने संतोषी जिनं आक्रमक फटकेबाजी केली, 2 चौकार 2 षटकार खेळले, तर दुसऱ्या बाजूने साथ देते सतलज या मैदानावरती। स्ट्राइक एंड वरती संतोषी। यावेळेस पुढे सरसावल्यानंतर फटका निघालाय। ताकद आहे या चेंडूमध्ये, ताकद आहे या फटक्यामध्ये, सीमा पार चेंडू पाहायला मिळालाय। हा तब्बल 3रा षटकार या डावाचा। फलंदाज
संतोषीच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी आणि स्कोरबोर्ड परावर्तित 32 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड मध्ये धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी स्वीटीने कमबॅक करून दिलाय खरा, परंतु एक षटकार देखील स्वीटीच्या विरोधात बसला या मैदानावर. पुढे सरसावल्यानंतर ताकद आहे या फटक्यामध्ये, ताकद बेमिसाल पाहायला मिळते आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं जातंय ते सीमा रेषा पार षटकारासाठी. नक्कीच आक्रमक फटकेबाजी आणि त्यानंतर धावसंख्या ही देखील परावर्तित 38 या धावसंख्येवर. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक चांगला फटका संतोषीच्या बॅट मधून, ताकद पाहायला मिळते या मैदानावरती. अर्थात नंतर धावसंख्या पोहोचतंय 44 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकात 26 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा आणि 12 चेंडूंच्या समाप्ती अखेर 44 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर बदल, सेजल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते आणि अगदी मैदानात सेजलची पावलं पडल्या पडल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते या ठिकाणी. हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील डॉट आणि या डॉट चेंडू अखेर धावसंख्या स्थिरावते ती 49 या आकड्यावरती. एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच मॉर्निंग 11 पेरनेम संघ करताना या मैदानावरती काहीशी आक्रमक फटकेबाजी. पुढे सरसावलाय फलंदाज, पुढे सरसावले आणि त्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु या प्रयत्नात काहीच अपयश पाहायला मिळतोय ते फलंदाजाला, कारण बॅटचा स्पर्श करतोय चेंडू विकेट किपरच्या हातात स्थिरावतोय आणि हा दुसरा धक्का फलंदाज संतोषीच्या रूपात फलंदाजी करणारा संघ मॉर्निंग 11 पेरनेम संघाला डीजे.
नवीन फलंदाज मैदानात शर्मिला ही सज्ज पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानात अगदी आल्या आल्या एक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न. टीमचं टोटल हे 50च्या पार, 50 धावा, हाफ सेंचुरी हे नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. आणि एकंदरीत खेळ समाप्त 3 षटकांचा स्कोरबोर्ड 50 धावसंख्येवरती 50 अप, 50 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. गोलंदाजी बारवरती पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड, गोलंदाज बिंदिया हिचा नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला शर्मिला स्ट्राईक एंडवर. धावसंख्या 51 धावा. यावेळेस हा चेंडू काहीसा खाली राहायला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या ही नक्कीच स्थिरावते ती केवळ 51 धावसंख्येवरती. पहिला चेंडू वाईड, सुवैरच्या रूपात 1 धाव. त्यानंतरचा डॉट चेंडू निर्धाव. शर्मिला ही फलंदाज स्ट्राईक एंडवरती अगदी न्यू बॅटर मैदानात आल्या आल्या. यावेळेस ऑन साइडला फटका निघालाय, ताकदवर फटका सुरेख पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 57 धावांवरती पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर बॅकफुट पंच पाहायला मिळालाय. कव्हरच्या दिशेनं चेंडूला उडवलंय. एकदा अगदी सहजासहजी पूर्ण केले या मैदानावरती. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकांना खारिज करतील बहुत क्षेत्ररक्षक, पण तोपर्यंत नक्कीच धावा पूर्ण पाहायला मिळतात मैदानावरती. ती एक धाव, एक सिंगल. या सिंगलनिशी टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय 58 या धावसंख्येवरती. फील्ड प्लेसमेंट वारंवार बदलली जाते. फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय. ऑन साइडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, मात्र चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन. सीमारेषा पार तब्बल षटकारासाठी. आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या 64 या आकड्यावरती. यावेळी नाकुटपेचा चेंडू पुन्हा एकदा अजून एक पुलचा फटका पाहायला मिळालाय. शॉट ऑन पुल. या फटक्यावर देखील चेंडूला ऑन साइडला भिरकावून लावताना खेळाडू फलंदाज. चेंडूला पाठवलं जातंय सीमारेषा पार तब्बल षटकारासाठी. पोहोचते या मैदानावरती. म्हणजे 75 धावांची असेल आवश्यकता. 75 हे टार्गेट असेल